हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. तर आज मी तुम्हाला माझ्या गॅलरी ची जी विंडो आहे ना, विंडोची स्लायडर तर हे क्लीन करून दाखवणार आहे. आणि मी हे ना 2 वर्षापूर्वी क्लीन केलेलं आहे. हे ना जेव्हा मी फर्स्ट टाईम इथे रूममध्ये आले होते राहण्यासाठी, तेव्हा ही विंडो एवढी घाण होती ना, ह्या विंडोमध्ये खूप सारी घाण अशी अडकलेली होती. तर मी काय केलं, बाथरूमचा जो झाडू असतो त्याच्याने देखील झाडून काढलं भरपूर सारे ह्या विंडोमधलं घाण. आणि ते ना धूळ देखील उडत होती अंगावरती आणि मला ना एलर्जी आहे धुळीची. ती धूळ अंगावरती उडाली किंवा थोडी बहुत जरी इकडे तिकडे लागली हातापायांना तर ती ना खाज येते आणि पुरळ येतात आणि लाल स्किन पडते. अशा पद्धतीची मला ॲलर्जी आहे. तर त्यामुळं मग मी काय केली, ही फक्त गॅलरीची बेडरूमच्या गॅलरीचं मी क्लीन केलं होतं. मग त्याच्यापेक्षा जास्त घाण ही ना किचनच्या गॅलरीचं होतं. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे. तर खूप जास्त घाण होती. तर त्यामुळं मग मी काय केलं, की ही जे पूर्ण किचन आहे ना ते पूर्ण रिकामं केलं आणि गॅलरीमध्ये सगळा हा पसारा ना अशा पद्धतीने मी ठेवून घेतला. कारण की ना किचन खूप छोटं आहे, त्याच किचनमध्ये सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या मी. आणि त्या खराब होऊ नये, परत परत मला म्हणजे ओलं वगैरे होऊ नये आणि पसारा खूप असला ना तर आवरायला मला अवघड जाईल. तर त्यासाठी मी सगळ्या बाहेर ठेवल्या ते रॅकमध्ये. आणि त्यानंतर ना सगळं हे किचन वगैरे अगोदरच साफ करून घेतलं होतं, ओटा वगैरे मी. आणि त्यानंतर मग मी अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून ना इथून थोड्याशा पाण्यामध्ये क्लीन करणार आहे. तर थोडंसं पाणी टाकून मी अशा आणि खूप जास्त पाऊस येत होता, त्यामुळेच मी ही क्लिनिंग करत आहे. हा हा व्हिडिओ ना पावसाळ्यातल्या 2 वर्ष अगोदरचा आहे, जेव्हा मी या रूममध्ये फर्स्ट टाईम राहायला आले होते ना, नवीनच तेव्हाचा आहे. आणि त्यानंतर ना मी 8-15 दिवस राहिली या रूममध्ये. ह्या विंडो अशा पद्धतीने क्लीन केल्या होत्या कारण खूप घाण होतं. तर मी विचार केला कधीतरी वेळ भेटल्यावरच करता येईल. आणि खूप पाऊस होता, तर पावसामध्ये कसं ना धुतलं तरी पाणी खाली सांडलं तरी कोणी काही बोलणार नाही. तर त्या हिशोबाने मी क्लिनिंग करायला सुरुवात केली. तर मग हे ना क्लीन करत होती तर निघत नव्हतं. जेव्हा मी पाणी टाकलं तर एका साईडला येऊन कचरा असा बसला. तर मग मी ते हातानेच काढला. जर झाडूने काढलं असतं ना तर अंगावरती वगैरे उडालं असतं. तर त्यामुळे हाताने असं काढून घेतलं. आणि ना खूप म्हणजे घट्ट बसलेलं होतं, त्यामुळे इथं ब्रशनी मी घासून घेत आहे. ब्रशनी देखील व्यवस्थित निघत नव्हतं, असं वाटत होतं कशाने घासू. तर ब्रशने खूप जोरजोरात मी व्यवस्थित असं, ब्रश खराब झाला इतकं जोरजोरात मी व्यवस्थित स्वच्छ असं घासून घेतलं. आणि छान असं घासल्यानंतर ते पाणी टाकून धुवून पण घेत होती. आणि काय काय भरपूर कचरा ना ह्यामध्ये अडकलेला होता. इयरबड असू दे, माचीच्या काड्या असू दे, काय काय अडकलेलं होतं, भरपूर सारी घाण होती. तर ते काढण्यासाठी ना मला साधारण 3 तास गेले. हे पूर्ण किचन, या बेडरूमची विंडो आणि किचनची विंडो हे सगळं क्लीन करण्यासाठी 3 तास गेले. मी जरी हा व्हिडिओ 10 मिनटं 12 मिनटाचा जरी करून तुम्हाला दाखवत असेल तर एवढा कमी वेळ लागलेला नाही आहे. हे 3 तास मला पूर्ण क्लिनिंग करण्यासाठी लागलेले आहेत. ते कसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेल आणि सांगेल देखील. तर असं काढलं मी आणि पाणी टाकून धुतलं. तर तुम्ही बघू शकताय की व्यवस्थित असं ना घाण जी चिटकलेली आहे ना, माती जी चिटकलेली आहे ती निघत नव्हती. तर मग मी काय केलं, अशी जी घासणी असते भांडे घासून थोडी छोटी होते ना आणि खराब होते ना, ती घासणी जी आहे ना मी बाथरूम घासण्यासाठी ठेवते. तर त्या घासणीने मी स्वच्छ असं घासून घेतलं. जितकं होईल तितकं व्यवस्थित असं घासून घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वच्छ असं काढून घेतलं. आणि परत ही विंडो इकडून सरकून घेऊन इकडे देखील खूप घाण होती. तर हे देखील अशा पद्धतीने सगळं क्लीन करून घेतलं. हाताने घाण काढली, ब्रशनी काढली, परत घासणीने घासून काढली आणि अशा पद्धतीने पाणी टाकलं. सगळं व्यवस्थित खसखस छान असं घासून घेतलं ना जोरजोऱ्यामध्ये. आणि मग पाणी टाकलं ना तर ते पटकन निघून जात होतं. तर असं मला ना काहीच लक्ष नव्हतं की हे क्लिनिंग करते वेळेस की ना पाणी इकडे सगळं घरामध्ये होत असेल किंवा जास्त पसरत असेल, असं काहीच लक्ष नव्हतं. फक्त आणि फक्त मी इथे क्लीन करण्याच्याच नादाला लागलेली आणि फोकस माझा ह्या विंडोमध्येच होता की ही घाण कधी मी काढून टाकू आणि क्लीन करू. मी असं करण्यामध्ये ना 4-5 बकेटींनी हे पूर्ण क्लिनिंग केली. तुम्ही पाहू शकताय की असं खूप घाण जास्त होती. तर हीच घाण ना इकडे देखील आली आणि तिकडे देखील, इकडे कमी आली म्हणा पण तिकडच्या साईडला जास्त ती घाण मी अशी त्याच डायरेक्शननी ना पाणी टाकत होती, म्हणजे त्याच साईडला जास्त पडावं. तरी देखील इकडच्या साईडला देखील सांडतच होतं थोडं. आणि
सगळी घाण तर तिकडेच होती, थोडीशी इकडच्या साईडला होती. तर अशा पद्धतीने ना मी घासून घासून हे पूर्ण विंडो ना हे स्लाईड अशी क्लीन केली. आणि विंडो पण ना चिकट चिकट घाण झाली होती, तर त्या विंडोला टाईट पावडर आणि फिनेल देखील टाकलं मी आणि छान असं घासून घेतलं. स्लाईडवरती देखील पाणी, टाईट पावडर वगैरे टाकून स्वच्छ असं विंडो घासल्या, विंडोच्या साईडचं सगळं घासलं, गॅलरी क्लीन केली. आणि त्याचबरोबर ना घरामध्ये तुम्हाला आता पाणी मी दाखवते. इतकं सारं पाणी झालं होतं ना घरामध्ये. हेच पाणी ना बेडरूमपर्यंत गेलं होतं आणि हॉलच्या टी व्हीपर्यंत हे पाणी गेलं होतं. तुम्ही पाहू शकता किती घाण निघालेली आहे आणि खाली ती सांडली देखील आहे हा घाण. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवेल देखील. तर हे बघा, इथे मी एवढं पाणी घेऊन घेऊन ना क्लीन करत होते. खूप खूप वेळ गेला आणि मला ना घराची क्लिनिंग केल्यावरती ना मला इतकं छान समाधान वाटतं ना. आता मी हे किचन क्लीन करून घेतलं आणि मग सगळं स्वच्छ असं झालं ना की मला किचनमध्ये खूप वेळ असं बसावं असं वाटतं, शांत वाटतं, समाधान वाटतं. असं कोणाकोणाला वाटतं मला नक्की सांगा. आणि कसं ना मी खूप जास्त बोर झाली, कंटाळा आला आणि मला खूप म्हणजे म्हणतात ना कधी कधी येतात निगेटिव्ह वाईब्स येतात, म्हणजे खूप बोरिंग दिवस जातो. त्यावेळेस ना मग मी क्लिनिंग करते आणि मग त्याच घरामध्ये त्या त्या तिथेच ना मला खूप असं करमायला लागतं आणि खूप छान वाटतं. हीच जर क्लिनिंग मी दुसऱ्यांच्या हाताने करून घेतल्यावर मला एवढं छान नाही वाटणार. जेवढं मी स्वतः केल्यानंतर मला समाधान जे भेटणार आहे ना, तसं ते दुसऱ्यांनी केल्यावर मला एवढं समाधान नाही भेटणार. तर मी ना स्वतःच करते त्यामुळे हे काम सगळे, आणि मला हे सगळे स्वतःच करायला काम आवडतात देखील, क्लिनिंगचे कामं. आणि अशा पद्धतीने मी विंडो देखील छान अशी क्लीन करून घेतली. गॅलरीतली देखील घाण मी अशी टाकली. कसं आहे ना, बाहेर पाऊस पडत होता म्हणून त्यामुळे मी स्वच्छ अशी धुवू देखील शकले. आणि तुम्ही पाहू शकताय त्यानंतर मग सगळं ते क्लीन झाल्यानंतर ना ही विंडो ना मागून पुढून अशी स्वच्छ असं दोन्ही साईडनी ना घासून घेतली मी. असंही पाणी घरामध्ये सांडलेलंच आहे, बाहेर पण झालेलं आहे आणि पाऊस पण फुल आहे. तर त्यामुळे मी विंडो घासून घेतली आणि स्वच्छ असं पाणी टाकून टाकून ना हे स्वच्छ विंडो वगैरे धुवून घेतली. पण हे विंडो वगैरे धुवून घेण्यामध्ये ना तुम्हाला आता घरामधलं पाणी दाखवते मी की किती सांडलं. खूप सारं पाणी सांडलं आणि ते पाणी काढण्यासाठी मला खूप सारा वेळ गेला. आणि काही काही लेडीज असं बोलतात की ना तू ना कामासाठी बाई का नाही ठेवत, तू ठेवायला पाहिजे ना. पण मला ना स्वतःच ना कामं करण्यासाठी खूप आवडते. स्वतःच्या घराची कामं स्वतःच नाही करणार तर मग काय, आपण एवढे काही म्हातारे देखील झालेले नाही आहे की आपल्याला कामं होणार नाही आहेत. आणि किती जरी म्हातारं होऊ दे किंवा काही होऊ दे, स्वतःची कामं स्वतः करणं खूप चांगलं आहे. आपल्या स्वतःसाठी देखील, स्वतःच्या शरीरासाठी देखील. आपण जर असंच बसून राहिलं तर आपल्याला कोणतेही आजार वगैरे देखील येऊ शकतात. आणि आपण असं बसून राहिलो आणि दुसरे काहीच कामं केलं नाही तर मग काय करणार ना, शरीर देखील वाढणार. मग शरीर वाढणार, वजन वाढणार, त्याच्यानुसार आपल्याला काही काही बिमारी देखील होणार. त्याच्यापेक्षा आपण छान असं कामं करत राहिलं आणि आराम केला आणि त्याचबरोबर छोटी मोठी एक्सरसाइज केली, योगा केला तर आपल्या शरीरासाठी पण छान आहे. शरीर देखील हलकं राहतं. जर आपण एखाद्या 2 दिवस ना कामं करायचे नाही आणि तसंच बसायचं, मग तेव्हा ना आपलं शरीर खूप जड पडते. माझं तर पडतं बाबा आणि खूप बोर होते. आणि त्याच दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये मी माहेरी जेव्हा जाते ना 8-15 दिवस, आणि मग तेव्हा तिथं ना काय माहिती आळस येतो आणि कसं जबाबदारी काहीच नसते आपल्याला, कामाची आई असते ना तर त्यासाठी. मग तेव्हा इतकं शरीर आळशी होतं, नुसता झोपा काढतो आणि त्याच दिवसामध्ये आपण आपला थोडासा वेट देखील वाढतो. तर असंच जर आपण रोजच करत राहिलो तर आपली काय हाल होणार ते तुम्ही विचार करा. आणि तुम्ही पाहू शकता हे बघा, पाणी एवढं साचलं होतं बेडरूममध्ये बोलते किचनमध्ये. आणि हेच पाणी बेडरूममध्ये देखील गेलं होतं, तर ते माझं काहीच लक्ष नव्हतं. पण ही जी लादी आहे ना तुम्ही पाहू शकताय, तर एक लादी वर आहे ओट्याखाली, तर त्याच्यामुळे कसं तिथे वरती पाणी गेलेलं नाही आहे, तेवढाच लेअर गेला होता. तर मी हळूच चालून काय केलं, गेली तिकडे आणि सगळं हे पाणी ना झाडून काढलं, स्वच्छ असं झाडून काढलं. झाडल्यानंतर देखील ना हे पाणी किती जरी तुम्ही झाडून काढलं तर तेवढं व्यवस्थित असं निघत नाही. तर त्यामुळे मला
कपड्यांनी परत पुसावं लागलं. हे सगळे क्लिनिंग करण्यामध्ये मला साधारण 3 तास आरामात गेलेले आहेत. आणि त्यानंतर मी किचन झाल्यानंतर ना बेडरूमची देखील विंडो पुसून धुतली तर नाही आहे, पुसून वगैरे घेतलं. आणि अशा पद्धतीने ही स्लाईड वगैरे ना बेडरूमची वगैरे पुसून घेतली ओल्या कपड्याने. कारण की ना किचनचं धुवून वगैरे स्वच्छ करून तो खूप वेळ गेला आणि पाणी पूर्ण घराने झालं. तर त्यामुळे मग बेडरूमची मी पुसून वगैरे घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता खूप सारी क्लिनिंग केली मी, खूप वेळ गेला. आणि त्यानंतर ना जे एवढी क्लिनिंग केल्यानंतरचं ना जे सॅटिस्फॅक्शन भेटतं ना ते खूप मस्त वाटतं, समाधान वाटतं आणि शांती वाटते घरामध्ये. तुम्ही देखील ना स्वतःच्या घरामध्ये आज समजा तुम्हाला बोर होत असेल, कंटाळा आला असेल आणि खूप कसं तरी वाटत असेल, तर तुम्ही काय करा, एखादा कोपरा घ्या आणि तो स्वच्छ क्लीन करा. एक एक भाग त्या कोपऱ्याचा क्लीन करा आणि तेव्हा तुम्हाला थोड्याच वेळामध्ये खूप छान वाटेल. हा माझा एक्सपिरियन्स आहे. तर तुम्हाला काय वाटतं माझा एक्सपिरियन्स आणि तुम्ही देखील अनुभवला आहे का? अनुभवला असाल तर तुमचे अनुभव मला कमेंटद्वारे शेअर करा. आणि नसाल अनुभवला तर एकदा ट्राय करा आणि कसं वाटते नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता ओट्याखालचं देखील ना मला सगळ्या भरण्या काढून स्वच्छ पुसून घेतल्या मी. आणि ते सगळा पार्ट काढला, पुसून घेऊन परत लावला, तेव्हा ते सगळं व्यवस्थित दिसत आहे. तरी देखील ना झाडूने झाडल्यामुळं थोडे शिंतोडे देखील ना भरण्यांवरती वगैरे उडाले होते. त्यामुळे ड्राय कपड्यांनी सगळं मी पुसून घेतलं. खालचा पार्ट देखील ओट्याच्या खालचा देखील स्वच्छ असं पुसून घेतलं. त्याच्यामध्ये 3 तास आरामात गेले. तर आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही देखील पावसाचा फायदा घेऊन मस्त तुमच्या गॅलरी, विंडो वगैरे सगळ्या क्लीन करून घ्या. तर पुन्हाच भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. तर तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये.